हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंत आणि कृष्णा शिताफीने बाळजाबाईंचा आणि आढळरावांचा घटस्फोट तर घडवून आणणारच, पण त्या व्यतिरिक्त बाळजाबाईच्या नावावरची सगळी प्रॉपर्टीसुद्धा आता ते लोक बरोबर तिच्या ताब्यात न घेऊन आढळरावांच्या ताब्यात देणार. आता नेमकं सगळं काय कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता दुष्यंत आढळरावांना सांगतो, बाबा खूप झालं आतापर्यंत, माझ्यासाठी तुम्ही खूप काही सहन केलं, पण आता नको, आता बास. आता तुम्ही फायनली आईला घटस्फोट द्या आणि तुमच्या सुखाचा तुमचा विचार करा. प्रत्येक वेळी माझा विचार करून तुम्ही कायम स्वतःला त्रास करून घेतला, हे काही योग्य नाही आहे, हे कायमच चुकीचं आहे आणि आता मी ते बघूनही शकत नाही. त्याबरोबर मग आता कृष्णासुद्धा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार मला आणखी एक बोलायचं आहे, म्हणजे बघा तुम्हासनी जर पटत असेल तरच आपण असं करू, नाहीतर मग आपण असं काही करायचं नाही आहे. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा बोल, जे बोलायचं असेल ते स्पष्ट आणि उघडपणे बोल. त्याबरोबर मग कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार हे बघा, बाळजाबाई कशा आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आधीपासूनच. आता जर आपण बाळजाबाईंना आढळरावांना डिवोर्स द्यायला लावला तर बाळजाबाई नक्कीच काहीतरी कांगावा करतील, काहीतरी वाद घालण्याचा त्या जरूरच प्रयत्न करतील. त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का, आपण जर बाळजाबाईंचा आणि बाबांचा डिवोर्स घडवून आणणार आहोत तर त्याआधी आपण आपलं घर आपल्या ताब्यात घ्यायला हवं, नाहीतर नंतर बाळजाबाई आपल्याला घरातनं बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही किंवा मागे पुढे पाहणार नाही. म्हणून मी काय म्हणालो आहे, आपण एक काम करू शकतो, आपण आहे की नाही आपल्या त्या डिवोर्स पेपर्सबरोबरच घराचे पेपर्सही ठेवायचे आणि बाळजाबाईंकडनं सह्या करून घ्यायच्या. आपण बाळजाबाईंना घरातनं बाहेर नाही काढायचं, पण जर बाळजाबाईंनी काही 19-20 केलं तर मात्र आपल्याला पावलं उचलावी लागतील कठोर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरोबर आहे तुझं कृष्णा, तू म्हणतेस तसंच करूया. काय वेळ आली आहे ना माझ्यावर. एक काळ होता की मला माझ्या आईबद्दल कोणी एक अक्षर बोललेलं सहन नाही व्हायचं आणि आज माझ्यासमोर माझे बाबा म्हणत आहेत की ते माझ्या आईला घटस्फोट देत आहेत. माझी बायको मला सांगते की आपण आईच्या नावावर असलेलं घर तुमच्या बाबांच्या नावावर करून घेऊया आणि तरीसुद्धा माझ्या तोंडातनं एक चकार शब्द बाहेर पडत नाही आहे. पण खरं बघायला गेलं तर ह्या सगळ्याला आईच कारणीभूत आहे, आईच जबाबदार आहे. आईनेच तर हे सगळं घडवून आणलं आहे ना. जर आईने सगळी फसवाफसवी केलीच नसती, मोठ्या आईना फसवलं नसतं तर आज तिथे मोठ्या आईंचाच अधिकार असता, इवन मी तर इथे नसतोच. त्यामुळे हे जे काही घडतं आहे ते आईच्या कर्माचं फळ आहे, पण याची शिक्षा मात्र मलासुद्धा भोगावी लागते की मी तिचा मुलगा आहे या गोष्टीमुळे. खरंच असो, आता कितीही त्रास झाला तरी गोष्टी आणि हकीकत बदलता तरी येणार नाहीच आहे. त्यानंतर मग दुष्यंत, कृष्णा, आढळराव, बाळजाबाई, काका काकू, त्याचबरोबर आता अनुसया हे सगळेजण एकत्र समोर बसलेले असतात. बाळजा म्हणत असते, काय मग सह्या कधी करून देत आहे मला पेपरवर. त्याबरोबर मग कृष्णा बाळजाबाईंसमोर घटस्फोटाचे पेपर्स ठेवते आणि म्हणते, सह्या पेपरवर आम्ही नाही तर तुम्ही करायच्या आहेत, हे घ्या. बाळजाबाई म्हणते, कसले पेपर आहेत हे. कृष्णा म्हणते, तुमचे आणि आबांच्या डिवोर्सचे. त्याबरोबर बाळजा म्हणत असते, काय डोकं बिकं फिरलं आहे का काय तुम्हा सगळ्यांचं. मी असं काही करणार नाही आहे. मी आढळरावांची लग्नानंतरची पत्नी आहे आणि मी त्यांना डिवोर्स का देऊ. मला माझ्या नवऱ्याला घटस्फोट द्यायचा नाही आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, तुम्हाला जरी द्यायचा नसला की नाही डिवोर्स, तरी आबांना तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे आणि म्हणून तुम्हाला ह्या पेपर्सवरती सह्या कराव्याच लागतील. बाळजाबाई कदाचित तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुम्हासने आठवण करून देतो, जेव्हा तुम्ही या गावच्या या 5 गावच्या सरपंचबाई होतासा का नाही, तेव्हा तुम्ही या गावातल्या लोकांना लई जास्ती त्रास दिलेला आहे. त्यामुळं लोक तर तुमच्या विरोधात साक्ष द्यायला आहेतच, पण त्याबरोबर तुमच्या विरोधात बरेचसे लेखी पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेतच. त्यामुळं जर तुम्ही आम्हासनी सह्या नाही दिल्या तर एकतर तुम्ही तुरुंगात जाशीला, नाहीतर आणखीन काहीतरी तुम्हासनी मी मोठी शिक्षा घडवून आणून देऊ शकतो. तुम्ही विसरताय, एवढी 5 वर्ष होत असा तुम्ही सरपंच, पण आता ह्या गावची सरपंच मी आहे. त्यामुळं तुमच्या बाबतीत काय करायचं ह्यो निर्णय पण सर्वस्वी माझाच असेल. त्यामुळं उगाचच्या उगाच नसता आगाऊपणा न करता गुपचूपपणे ह्या पेपर्सवरती सह्या करा आणि मोकळ्या व्हा. जर ह्या पेपरवर तुम्ही सह्या केल्यासा का नाही तर तुम्हीच फायद्यात पडाल. आता काय करायचं ह्यो निर्णय तुमचा आहे. त्याबरोबर मग मात्र आता बाळजाला कळत नसतं की मी आता काय बोलू आणि काय करू. मग बाळजा आता म्हणत असते की मला एकदा आढळरावांबरोबर बोलायचं आहे, ते
बोलून झाल्याच्या नंतरच मी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घेईन. कृष्णे, तुला भिवून म्या कुठला बी निर्णय घेणार नाही आहे. तुला काय वाटायलं आहे, तू मला घाबरवशील आणि म्या काही तुझं ऐकणार आहे होय. आणि मग आता बाळजा ही अढळरावांना घेऊन तिकडनं एका खोलीत येते. अढळरावांना ती म्हणत असते, हे बघा, काय बी झालं तरी म्या तुमची लग्नाची बायको आहे. जवळपास 35 वर्ष म्या तुमच्याबरोबर संसार केलेला आहे. आपण एकत्र राहिलो. आपल्याला एक पोरगं बी झालं आहे. आता उगाचच्या उगाच काहीतरी येण्यासारखा निर्णय करून तुम्ही समध्याची माती करू नकासा. ह्या गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत, संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांनी हेच ठाव आहे की तुमची म्या बायको आहे, बाळजाबाई अढळराव रांगडे पाटील. त्यामुळं आता जर काही तुम्ही चुकीचं बोलायला जाल नवं तर सगळ्याची माती होईल. त्यामुळं एकदा विचार करा. आपलं वजन आहे गावात. त्याबरोबर अढळराव म्हणतात, तेच आपलं फक्त वजन आहे गावात. आणि काय म्हणलीस तू माझी बायको? अगं, बायकोसारखी कधी वागलीस का? बायको आणि नवरा ह्यांच्यात काय नातं असतं हे तरी तुला ठाव आहे का? तुला फक्त ह्या घरची मालकीन बनण्यात रस होता. तुला फक्त हे घर स्वतःच्या ताब्यात घेण्यात रस होता. तुला फक्त कब्जा करायचा होता माझ्या प्रॉपर्टीवर, माझ्या घरादारावर, आणि म्हणून तू माझ्याशी लगीन केलंस. अर्थात या समध्या तुझ्या गोष्टी कळाया मला जरा उशीर लागलाच, पण शेवटी आता मला सगळं कळून चुकलं. तवाच कळलं होतं खरं तर तुझं खरं रूप. पर दुष्यंतला बघून म्या समध्या गोष्टी माघारी सोडत होतो, पण आता नाही. आता बास. आता माझ्या लेकानं बी माझी साथ द्यायची ठरवली आहे. त्यामुळं आता ही तुझी हुकुमशाही म्या बंद करणारच. तरी बी म्या काय तुला डिवोर्स द्यायला स्वतःहून आलो नव्हतो. तूच आगाऊपणा केलास, नसता शहाणपणा केलास. माझे आणि अनुसयाचे संबंध संपवायला निघालीस, तिला या घरातनं बाहेर काढायला निघालीस. मग आता म्या तुला तुझी लायकी दाखवून द्यायलाच पाहिजे नाही का? त्याबरोबर आता आबा म्हणत असतात, हे बघ, उगाचच्या उगाच जास्त फापट पसारा लावू नगस. माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालू नगस. कारण तू किती बी बोललीस, काय बी बोललीस, कसं बी बोललीस तरी त्या समध्याचा फरक मात्र काय बी पडणार नाही आहे माझ्यावर. त्या समध्याचा उपयोग शेवटी इथून तिथून शून्यच असणार आहे. त्यामुळं जितकं सांगायलोय तितकं कर. गुपचूप चल आणि त्या पेपरांवरती सह्या करून दे. एक डाव त्या पेपर्सवरती सह्या केल्यास का तू बी मोकळी होशील, म्या बी ह्या 35 वर्षाच्या वनवासातनं कायमचा मोकळा होईल. देवानं बी 14 वर्षाचा वनवास भोगला होता, ते त्याच्या बायको संगट, आणि म्या बी तुझ्या संगट 35 वर्षाचा वनवास भोगलाय. बघायला गेलं तर देवापेक्षा बी जादा वनवास भोगलाय म्या. फक्त फरक इतकाच, त्यानं बायकोच्या संगतीनं आवडीनं वनवास भोगला आणि म्या मजबुरी म्हणून वनवास भोगला. आता बाळजाला कळून चुकतं की इकडे अढळरावांसमोर तर विनवण्या करून काहीही मिळणार नाही आहे, काहीच फरक पडणार नाही आहे. मग आता ती सरळ तिकडनं बाहेर दुष्यंतकडे येते. दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंता, आज बघायलाच नवं तुझ्या आईवर काय येळ आल्या ते. अरे तुझा बा मला डिवोर्स दे असं सांगायला आहे. अरे घटस्फोट ही काय बारीक गोष्ट आहे होय पोरा? अरे आज 35 वर्ष आम्ही दोघं नवरा बायको म्हणून राहिलो आहे. अरे आज 35 वर्ष आम्ही तुझा आईबा म्हणून राहिलो आहे आणि आता आम्ही वेगळं व्हायचं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, तेच तर माझं दुर्दैव आहे ना. किती वेळा सांगतो मी तुला, तू माझी आई आहेस हे माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. पण नशिबाने मला संधी दिली ही गोष्ट बदलण्याची. जर तू आबांना डिवोर्स दिलास तर अर्थात मी तर त्यांच्याबरोबरच राहणार आहे. पर्यायाने तूही असशील या घरात, पण तरीही एकदा का तुमचा घटस्फोट झाला की मग माझा तुझ्याशी संबंध नसेल. हे बघ, तू माझं कितीही मन वळवण्याचा प्रयत्न केलास, काहीही केलंस तरी फरक काही पडणार नाही आहे. गुपचूप पेपरवरती सह्या कर आणि मोकळी हो. का उगाच तुलाही मनस्ताप करून घेतेस आणि आम्हालाही करवतेस. त्याबरोबर मग बाळजा ही कृष्णाकडे येते आणि कृष्णाला म्हणत असते, हे बघ कृष्णे, तुला ठाव आहे, म्या जरी वाईट वागलो असलो तरी माझ्या पोरावर भरपूर प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. म्या त्याच्या बाबतीत आज पावतर कधी बी काय बी चुकीचं वागलेलो नाही. म्या त्याचा कधी वाईट विचार बी केलेला नाही आहे साधा. त्यामुळं आता माझा मुलगा मला परत हवा आहे. म्हणून सांगायलोय, मला या घरातनं बाहेर काढू नगस. मला ह्या पेपर्सवरती सह्या करायला भाग पाडू नगस. कृष्ण म्हणत असते, कोण म्हणलं तू मसने कोणी या घराच्या बाहेर काढणार आहे? नाही, घर तर तुमच्याच मालकीत आहे ना. मग आम्ही कसं तुम्हासनी घरातनं बाहेर काढणार? उलट तो हक्क तर फक्त तुमच्याकडेच असणार आहे. घरातनं बाहेर कोणाला काढायचं तो? पण तुम्ही या पेपर्सवरती आता सह्या करून द्या बाळजाबाई. कारण तुम्ही किती काय करू शकता ना ते मला बरोबर ठाव आहे. आणि तुम्हीच हे समजा उकरून काढलं आहे, नाहीतर या समध्याची येळ आलीच नसती. जाऊ द्या, आता जर उखरलं आहे तर ते संपवावं बी लागलच. नाही म्हणजे काय आहे ना, सुरुवात तुम्ही केली पण शेवट मात्र आम्हाला करायला हवा की न गं? तुम्ही गपगुमान ह्या पेपरवरती सह्या करा आणि मोकळ्या व्हा.
म्हणजे तुमच्या बी जीवाला टेन्शन न ग, घोर न ग, आणि आमच्या बी जीवाला घोर न ग. आणि एवढ्या वर्षांनंतर आता अनुसयाबाई परत आल्यात म्हणल्यावर त्यासनी आता त्यांचे हक्क, त्यांची सगळी काही जी म्हणजे मागणी आहे ती मिळायला हवी ना, म्हणून म्हणालो. त्यावर मग मात्र आता बाळजाकडे पर्याय नसतो. बाळजा म्हणते कृष्णे अगं, कृष्णा म्हणते सया करायला आहे की जेलात जायला आहे. मग मात्र आता इकडे अनुसयाकडे काहीही म्हणजे बाळजाकडे पर्याय नसतो आणि ती पेपर्सवरती सह्या करायला तयार होते. पेपरवर सह्या करते आणि आता आढळरावांना म्हणते चला झाला आता कायदेशीर डिवोर्स, आता आपण एकमेकाचं कोणी नाही, त्यामुळं आता तुम्ही इकडनं निघालात तर बरं पडेल. नाही म्हणजे काय आहे ना, उगाचच्या उगाच आता तुमची इथं राहण्याची गरज संपली. आता तुम्ही अनोळखी माणसांच्या घरात कशी राहणार? घटस्फोट झाला ना व, तुम्ही, तुमची ही बायको आणि तुमचं हे पोरगं कुठं बोंबलं थिंडायचं आहे तिकडे इंडा, माझं घर रिकामं करा. त्याबरोबर कृष्णा म्हणते सासूबाई केलीत ना पुण्यांदा माती. म्या तुम्हासनी एवढ्या फिरमानं सांगितलं होतं तरी तुम्ही शेवटी नाहीच बदललं सा. पण आता तुम्हासनी मग खरं सांगतो, घर पण आबांच्या नावावर झाले. तुम्ही म्हणायचंच नाही का कागदाव सही करण्याआधी कागद वाचला पाहिजे, पण तुम्ही नाही वाचलात. या डिवोर्स पेपर बरोबरच हे घर आबांच्या नावावर करायला अशा कागदांवरती सुद्धा सह्या केलेल्या आहेत. त्यामुळं आजपासून हे घर आढळराव रांगडे पाटील ह्या घरच्या खऱ्या मालकाच्या ताब्यात गेलेलं आहे. आणि आत्ता तुम्ही त्यासनी घराबाहेर काढतो तसं नवं, मग आता आम्ही तुम्हासनी घराबाहेर काढतो. चला निघा आता ताबडतोब. बॅग बाकी तुम्ही भरता का म्या भरून देऊ? जाऊ दे, सासू आहेसा नवं नात्यानं माझी, आता तुमचं हे शेवटचं काम आहे, मॅच करतो. एवढं बोलून कृष्णा बाळजाच्या रूममध्ये जाते. बाळजाच्या ज्या काही साड्या वगैरे असतात ते सगळं तिच्या सुटकेसमध्ये भरते का आणि ती सुटकेस आणून तिला देते आणि म्हणते आता शिस्तात निघा, उगाचच्या उगाच आमासनी तुम्हासनी धक्का मारून बाहेर घालवावं लागल एवढं काही करू नका. नाही म्हणजे काय पण असलं तरी शेवटी सासू आहेसा तुम्ही माझ्या, तुम्हासनी तुमचा मान मिळायला हवा नवं. मग मात्र आता कृष्णा बाळजाला घराच्या बाहेर काढते. हे सगळं बघून अनुसया आणि समरला मात्र समाधान वाटत असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.